इथे माझे मामा आले. हॅपी दिवाळी. मोठा मामा, छोटा मामा, सख्खे मामा. जय साईनाथ. हॅपी दिवाळी. ओ व्हाईट व्हाईट. जय साईनाथ. दिवाळी. बघा लगेच कॅमेरा हल्ला ना. आता बघा मी ह्याच्याकडनं कॅमेरा हलवतो. नाही तर त्यांच्या नवऱ्यांना दिलं ना आपल्याला, आपण पण नाही द्यायचं त्यांना. 2000 पाठवले तरी चालतील. ऐक ना, मी सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच बोलेल, फक्त हे द्या. मागणारच नाही. पुढले 2 वर्ष काय मागणार नाही, हे द्या. ताईने एक डिश संपवली आहे, ही दुसरी आहे. काय ताई एकावर एक खाणं चाललंय. हे स्पेशल आले का? आम्ही घरचे नाही का? गाईज पहिला असा ड्रेस असेल जो मम्मीच्या अंगावरती मला आवडलाय. एवढं भारी वाटतंय. आणि हा चॉईसचा आहे कोमलचा. जबरदस्ती दे, पण तो दुसरा ड्रेस ठेवून. माझी चॉईस नसते बरोबर, मी कशी पण घेते, कलर पण रडत नसतात. पण ती बोलली मम्मी तुम्हाला खूप छान वाटेल. अचानक आपण भाऊबीजचा ब्लॉग जो आहे तो चालू केलेला आहे. इथे माझे मामा आले. हॅपी दिवाळी. मोठा मामा, छोटा मामा, सख्खे मामा. जय साईनाथ. हॅपी दिवाळी. आणि या मामाला पहिल्यांदा बघितलं असेल. हा मावशीचा आता कसा एक्सप्लेन करू? मावस भाऊ आहे मम्मीचा. मम्मीचा भाऊच भाऊ. सख्या मावशीचा मुलगा. आणि हा माझा चाचा चुन्ना चाचा. आणि या माझ्या बहिणी. तर आपण आता भाऊबीज दिसतंय ना, ब्लॉग चालू आहे. आता छोटाच बनतो. चालू आहे त्याचा. सो ठीक आहे, आता आपण भाऊबीज वगैरे करून घेऊया. कोमल सुद्धा भाऊबीज करणार आहे, पण ती संध्याकाळी करणार आहे, तिकडे जाऊ. चला आता पहिला मम्मी मोठ्यांचा होऊ दे भाऊबीज. 2-3 भाव आले, तर मोठ्या भावापासून स्टार्ट. आणि मी काय बोलतो, भावांना घेतलेले कपडे आम्हाला घालून दाखवायचे आहेत. कारण तुम्ही घरी घालाल तर आम्ही बघायला नाही ना, तर आमच्या समोर एकदा घालून मम्मीला घालायला सांगतात ना मामा कधी पण. मग आज तुम्ही सांगा मम्मी. एसी बंद कर, ती बघते एसी. दिवा विजतोय. एसीच्या हवे मी. हाय प्रेम. आज भाऊबीज आहे ना. आज तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवू नका. तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवलेत का काय माझ्याकडनं? नाही ना. हा मग ठीक आहे, कारण आज मी एक्सपेक्टेशन ठेवणार आहे तुमच्याकडनं. काय आणलं तुम्ही? गिफ्ट सांगायचं सांगायचं नसतो. मग दाखवायचं असतं डायरेक्ट. अक्कल येत नाही. अक्कल दे. मोठा भाऊ सुखी राहा, संसार सुखाचा. तुमचे भाऊ चल ना, आता पैसे संपले. मामा भाच्याचं असं आहे की मित्रांसारखं. मी काय बोलतो, आज भाऊबीज आहे. मग तू बहीण- दे. बहीण काय देते. तुझं गिफ्ट कुठे आहे? गिफ्ट दे. त्याला उठवते आधीच. गिफ्ट दे. मी काहीच नाही बोलली. कुठे आहे? मलाच नाही माहिती. इथे गिफ्ट आहे. माझ्या भाच्याला मी आणलंय. माझ्या बहिणीला मिठाई आणलेली. वा वा, पॅन्ट शर्ट व्हेरी नाईस. छान आहे, मला आवडली. मस्त. माझा गिफ्ट आहे माझा. आज भाऊबीज आहे ना. अच्छा, मी देणार हा. आहे, बहीण देणार आहे. तुझं रक्षाबंधन असं माझा भाऊबीज आहे. मला असं वाटतं आवडलं का? शर्ट घालून दाखवायला पाहिजे. पॅन्ट नाही घातली तरी चालेल. हा नंतर दाखवूया सगळं. पहिले घेऊन झाला काय? हा मला काय देत ते? हॅपी दिवाळी. पैसे दिले ना नंतर. पैसे पण दिले. बाबा. बरोबर आहे. आज आमचा मान आहे. नाही नाही, बरोबर आहे. तुम्ही रक्षाबंधनला देताना. पण त्यांनी आवडते आणली रे मला. आता छोटा मामा. जय साईनाथ. जय साईनाथ. या मामाला तुम्ही तर ओळखताच. पालखीमध्ये. पालखीमध्ये ब्लॉग मध्ये बघताच. नीलू मामा. पालखी चालायचे, पूर्ण पालखी चालू दे. लास्ट आहे सगळ्यात आमच्या तिघांमध्ये, चौघांमध्ये. काय हो माय गॉड, मामाने स्पेशल मिठाई आणलेली आमच्यासाठी. हॅपी दीपावली. थांब जरा महागातलं बघू दे काय. इथे अर्ध राहिलं ना आमचं. हा बघूया भारी भारी. वाव. एकदम भारी. तू काय पण माझ्या तुला अरे बाबा. इथे तांडे इकडे पैसे घे. असं पण असतं. असं पण काय? भाऊबीज आहे ना, तू पण घे काहीतरी. अरे पण मगाची नोट कुठे गेली माझी? कुठे गेले मला नाही माहिती. अजून पिंक कलर मोठ्या भावाची नोट कुठे गेली?
कोणीतरी टाटातून काय मला वाटलं की लहानपणी ते चालत आता पण चाललंय काय. आवडलं का? घालायचं का आता? आता घाल आंबा सगळ्यांनी दाखवायचंय. आताच पहिला होऊ द्या भाऊबीज. भाऊबीज होऊ दे. आता पण आल्यावर पुढे हा माझा भाऊ खूप लांब असतो. कुठून कपडे दिसतात तुला? खूप वर्षानंतर भेटलाय. कमसे कम 15 वर्षानंतर तरी भेटलाय. मावस भाऊ आहे. 15 एक लहानपणी सगळे आम्ही एकत्र होतो. 15 वर्षांनी भेटलाय मला. तर मी लय खुश आहे आज. आता तू मोठा का मी मोठी रे? अरे एक मिस्टेक झाली आहे. आम्ही लहानाचे मोठं एकत्र झालो पण आता आठवत नाही हा मोठा का मी मोठी असं विषय झालेला आहे. म्हणून आता एक काम करतो. दोघे एकमेकांचे गाडीवर पटकन. सुखी थांबा भाऊबीज आहे बाबा. लगेच पलते घेताना बरोबर तू वाट बघत असते कोण काय देईल. देताना पलते लगेच. नाही तू हे करतोय ना दे तू काढून मला. आता मी इथे ओवाळते. हा बघ ना ह्यानी काढलंय. तू का आणले मला तू हातात दे ना ए, माझ्या. ए, तिला दे. मामाने काढलं. कुंकू कुंकू लागेल. हॅपी दिवाळी. चला हॅपी दिवाळी. Happy दिवाळी. आई बाप रे लय मोठं आयुष्य आहे. पंडित जी बना दिए. टकल्यावर चमकले रे काकाचे. पंडित बना दिया पंडित. पंडित बना दिया. हे इथं. अरे रुक हे कुर्ता ले ले. हॅपी दिवाळी. तू डेली सबको शर्ट पहना था. मेरी बहन ने कुर्ता पहना रही है. आता मला वाटतं चौघांनी शर्ट घालून दाखवा आता. एकत्र भाव चौघ लय भारी आणि तू मधी एक 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 ओ आयटम वाईट. जय साईनाथ. बघा चारी भावंड कसे वाटतायत. आणि मी जाते ना ती. हा तू मध्ये जा. ये म्हटली इकडे. थांब जागा करूया आपण व्यवस्थित. कसे वाटतायत चौघ पण भावंड कसे वाटतायत नक्कीच कॉमेंट करून सांगा. मस्त. हॅपी दिवाळी बोला माझ्या मागे. हॅपी दिवाळी. पहिला मान माझ्या मोठ्या बहिणीचा. खैरेचा होता. जय साई. काय सांगा. हॅपी दिवाळी. खुशी पाहिजे. अरे बाप रे 500 रुपये. 500ची नोट आलेली आहे. ओहो बघ त्याला बोलतात मान. ओहो. कमवत नाही माझी बहीण तरी मला 500ची नोट दिली आहे. अरे अरे हॅपी दिवाळी. थांब आहे आता बाबा. रिफंड पण घे ना. रिफंड इन्स्टंट रिफंड. इन्स्टंट विड्रॉल. अय्या एकदम फुल रिफंड आहे. फुल रिफंड. 500 किला नो प्रॉफिट. No profit. दोघांना मोठ्या बहिणीने केली. हा एवढी हाईट जरा वाक ना. थोडी मागे हो थोडीशी. जास्त नको भरू. कुंकू नको भरू. हॅपी दिवाळी. थांब झालं. काय करायचं रिफंड करायचे. 10 मिनिटाचं काम आहे. शांत राहा. आता हिने गिफ्ट आणलं. हा. समजलं. हे बघा रिफंड हा भाई. काय रिफंड डायरेक्ट रिफंड. पण तुझं काय आहे गिफ्ट ते तरी बघ. मी तुझे 200 उचल कोण उचल. वर करायचा टिक्का. कव्हर करतो. हा आयुष्य वाढतो भावाचा. काय रे. असं सरपंच. अरे बापरे किशात हात टाकले. हा. बापरे 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 एवढी मोठी नोट बघितली मी बघितली. ओ माय गॉड. 50 तोला. रिफंडला किती प्रॉफिट आहे. अच्छा रिफंडला 150 रुपये प्रॉफिट आहे रोहित. उचल तुझी नोट. आणि जाम खुश असेल. आईच्या पाया पड. हॅपी दिवाळी. रोहितला रक्षाबंधनला द्यायला लागतं तर रोहित बोलत असले इथे तर फिट्टूस आहे आता काय. आता लय खुश असेल 200 रुपये घेऊन. आता 200 रुपयाची बॅट घे. बापरे. वर कर वर. हा बोट असं वर करून घ्यायचं. भरायचं असतं ना. कौन है ये लोग? भरायचं असतं ना. ओ 2 गिफ्ट. 2 गिफ्ट. काय रे बाबा हा काय स्पेशल आहे काय. हा त्याला पण सेम दिलं नसेल तुला. काय आहे याच्यामध्ये? रिफंड काय आहे.
पार्लेजीचा बिस्किटचा पुडा. पार्लेजीचा बिस्किटचा पुडा. हे ते पहिलं होतं. ए गुड्डे 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 पार्ले नाही गुड्डे येणार गुड्डे गुड्डे येणार गुड्डे हॅपी दिवाळी. गुड मॉर्निंग गाईज. भाऊबीजचा दिवस दुसरा आणि आम्ही आलेलो आहे आता बोईसरला. काल रात्रीच पोहोचलो. लेट झाल्या कारणाने कोमलची भाऊबीज झालेली नाहीये. थांब ना. ब्लॉग चालू झालाय की ह्याचं म्हणणं आहे की ह्याला दाखवा, जा चड्डी घालून ये पहिला. तर आम्ही लोक इथे आलेलो आहे भाऊबीज सेलिब्रेट करण्यासाठी कोमलचं. माझा भाऊबीज तर बघितला, सो कोमलचा सुद्धा भाऊबीज बघा. आणि काहीतरी नाही या ब्लॉग मध्ये स्पेशल आहे. काय नाही, तुला गिफ्ट नाही देते, तू कोणाला तरी काहीतरी गिफ्ट देणार, तर ते सुद्धा बघा. काय पाहिजे रे तुला, सांग. तुला विचारलं मी काय पाहिजे, मग कोणाकडनं पाहिजे? मला पाहिजे बबलीकडून, भाऊजीकडून, मम्मीकडून, मम्मीकडून, रोहितकडून, किट्टूकडून, भाऊकडून, पप्पाकडून. काय पाहिजे? गिफ्टचा पाऊस. आणि ऐका ना, इमॅजिन करा की खरंच एवढे गिफ्ट भेटले तर. खरंच भेटतील पण. हा का? नाही खरंच भेटतील. भेटेल ना. मग So, ठीक आहे, आता बघूया कोण कोण तुला गिफ्ट देतो. सो मी बोलत होतो की हा, मम्मीचे रेसिपीचे ब्लॉग का थांबल्यात माहितीये का? कारण वरद गेलाय दिवाळी सेलिब्रेट करायला त्याच्या घरी. मम्मीने शूट वगैरे करून ठेवलेले आहेत. 4-5 केलेले आहेत. सो लवकरच मम्मीचे रेसिपीचे व्हिडिओ सुद्धा येतील. ओके. हा बाबा, फायनली पॅन्ट घातली. जसा ब्लॉग चालू झाला ना तसा ह्याचा वरडणं चालू होतं. काय वरडणं चालू होतं की तुला लोकांनी बघावं, तुला असं दाखवावं, असं का? बोल. रात्री माझ्यासोबत लय गप्पा मारत होता. अरे मी झोपलेली ना, मला उठवलं होता. त्या बघा लगेच कॅमेरा हल्ला ना. आता बघा मी ह्याच्याकडनं कॅमेरा हलवतो. आता वडेल बघा कसा. मला घे पोळी. काय आलं सगळं अक्का तुझंच घे. हा अबू, हा अबू. तर ना आता आपण जाणार आहे. काय बोलत तर नाही पोरग, फक्त कॅमेरा त्याकडे करायचा. आता बघा, तर आपण आता संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. आणि फिरताना ना आपण अरे कहना क्या चाहते हो? माझ्याकडेच ठेव कॅमेरा, असं त्याचं बोल. ए बाबा इथे बघ, बोल काहीतरी, बोल. हाय बोल, हाय बोल, हाय कर, असं कर, हाय कॅमेऱ्यात कर, हाय. इथे काय भरून चाललंय? बोलता आता तू बोलूच शकत नाही. आता मी बोलतो. सो आम्ही लोक विचार करतो बाहेर कुठेतरी जायचं. कारण विरारला आले ना तर जरा कोणाची तरी म्हणजे आमचे जे दादा आहेत ते जरा जास्तच म्हणजे असं करतात की अरे यार विरारला काय फिरण्यासारखं, विरारला कुठे फिरायचं, काय फिरायचं. तर माझं असं म्हणणं आहे की बोईसर में क्या है इतना भाई जो विरार को आप ओ कर रहे हो. ते पण आहे. अजून काय पाहिजे तुला? ते बायको मी ते बात तो सही है. ऐक ना, मी तुला तेच सांगतोय. मी हेच विचार करतो की मी का आलो बोईसरला. कारण तुमच्या लक्ष्मीसाठी. लक्ष्मी तुम्हाला घेऊन आली इकडे, लक्षात घ्या. कमाल. आता लक्ष्मी तुला खेचून घेऊन आली. अरे बापरे, लक्ष्मी बोलली तू इकडे ये, तुला माझी गरज आहे. का मला असं झालं मी का बोईसरला पाऊल ठेवला. जर बोईसरला पाऊल नसता ठेवला तर ही मला भेटली नसती. चांगलं झालं असतं. हा मग काय, मी अंधेरी दादरला गेलो असतो, तिकडची पोरगी बघितली. तिकडची पोरगी बघितली असती. इथे मागे आलो ना, विरारच्या मागे आलो ना, पुढे गेलो असतो. अब आए ना लाइन पे. बरोबर आहे, मी पण प्रीतमला चान्स दिलेला आहे. बिंदास एकदम तुमची लाईफ जगा. बरं तुम्हाला साधं हॉटेलला आल्यावर तिच्या रिस्ट्रिक्शन अहो साधा मी मित्रांसोबत रिसॉर्टला गेल्यावर 10 वेळा विचार, वर्षातून एकदा रिसॉर्टला गेल्यावर किरकिर असते. आणि जिंदगी जगा. अहो हे सहकुशीत बोलतात की जिंदगी जगा. नाही हे फक्त तुम्ही सांगतात. स्वतःला काय समजता मला हे सांगा. म्हणजे तुम्ही स्वतःला आम्ही काय कमी आहेत का? आम्ही कमी नाहीये. मग काय समजतं मीन्स? तुम्ही अंधेरीला गेले असते, आम्ही गेलो असतो थायलंडला, लंडनला. बाप रे, एवढा लांब. ऐक ना इथे बघ ना,
थायलंड, लंडन. नाही लंडनला गेले असते. लंडनला गेले असते. चेहरा म्हणजे बघून फिरायला घ्या. बाकी देश थांबा, चेहरा बघून घ्या. थांब इथे बघ. जाईल मी आता पण. थायलंडला, लंडनला. मागणी घालायला बोलतोय मी तुला. कशाला? तू मागणी घालायचं बोलतोय ना. लंडनला हा. लग्न झाल्यावर नाही आता बोल. तू नाहीये मी. नाही लग्न झालं ना, लग्नाच्या आधी बोलतोय मी. लग्नाच्या आधी काय? मी अंधेरी आणि दादरला गेलो असतो ना मागणी घालायला पोरींना, तर तू लंडन बोलते. हा मी लंडनला गेले असते. तुला तेच बोलतो. हा माझं चेहरा लग्न बघ. करून गेले असते मी नसतं केलं. अच्छा, मग म्हणजे लंडनचा पोरगा असं. हा लंडनचा पोरगा. याचं काय आहे रे? लंडनचा भेटला असता अशी म्हणते हो. हा, मग ते तिचा चेहरा दाखवला मी. मग काही माझा चेहरा खराब आहे काय? अरे लंडनचा पोरगा ना असं. चेहरा बघून घ्या. तुम्ही कमेंट करा. हा, अभिनंदन आज चालले म्हणजे. आग नाही मी मग तू अंधेरी बोल. मी ऍटलीस्ट अंधेरी दादर तरी बोलतोय. डायरेक्ट लंडनला बोलतोय. पट्ट का तुम्हाला? पट्ट का? कधी पण मोठ्या गोष्टी बोलाय. हा ठीक आहे. मग एक काम करतो मी आता दादरवर कुठे जातो, चर्चगेटला. तर ठीक आहे, भाऊबीज करूया. भाऊबीज करताना बघूया. आणि रोहितचा आता 3 तारखेला वाढदिवस आहे. सो वाढदिवसानिमित्त मी नाहीये, मी चाललोय बाबांच्या पालखीला 2 तारखेला. तर कोमल आणि मम्मी आणि आय होप मी दरवर्षी त्याचा सेलिब्रेट करतो. वहिनी, दादा, मी तसं करणार आहोत. सो आज भाऊबीज करण्यासाठी कोमलने घातली आहे साडी. मला तू एक सांग, काल माझ्या घरचे पाहुणे आलेले, तर तू साडी नाही घातलीस. आज तुझ्या घरचे पाहुणे आलेत, हा, तर तू साडी घातली. कारण मी काल भाऊबीज नव्हते करत. प्रतीक नव्हता आलेला. प्रतीक तर आता जाताना आम्ही येऊन गेला ना, आपल्याला यायचं पण होतं इथे म्हणून. अच्छा, मस्त भांडण लावलं होतंस. काय Very smart. मी भांडणं लावली? मग मग बरोबर आहे ना, माझ्या घरचे आले तर तू साडी नाही घातली. पण तेव्हा मी काम वगैरे पण करत होते ना. अच्छा, ओके, ते पण आहे. सांगा मी कशी दिसते. माझ्या बहिणीची साडी आहे. थोडंसं सो आता भाऊबीज करणार आहे. काय काय नारळ आणलं का? मी नारळ घेऊन आली. ती बोलते मी तू झाल्यावर हे देणार आहे त्याला. ते तुमचं झालं ना तसं एक्सचेंज. काय बोलताय? काय गिफ्ट काय मागताय? आम्हाला आवडलंय, तुम्हाला नाही आवडलं तर आम्हाला नका सांगू. अरे मी बोलवतो तो शर्ट घालून भाऊबीज कर. असं काय करायचं आता तुला? भाऊला शर्ट आणलेला आहे. शर्ट एक कुर्ता आहे. शर्ट आहे. अरे घालून तर बघा, तुम्हाला हा घालून बसायचं आहे. हा, नियम आहे आमच्याकडे. लय भारी आहे, तुम्हाला लय भारी वाटेल. घालून तर बघा. नाही घालून बसायचं, असं नाही बसायचं. माझी कोकोला ओळखते ना. जे जे कर, नमस्कार कर, नमस्कार. नमस्कार कर टाकल्या. माझा कोको बघ कशी पाया पडतो. कोको पाया पड. पिलू पाया पड माझ्या. पाया पड माझ्या. पाया पड. काय पोरा आहे तुझे पोरा. पाय पण नाही टाकल्या. माझ्या पाया पड नाही. सकाळी पाया पडत होता. सकाळी पडत होता पाय. येऊन पडत होता. बाप रे, हो माझं बाळ. असं गुडघ्यावर बसून. बस इथं बस आता तू. हो हिरो, तुम्हाला कसं वाटलं गिफ्ट ते सांगा. माझी चॉईस आहे, तुमच्या बायकोची चॉईस, सॉरी तुमच्या बहिणीची चॉईस नाही. बहिणीची चॉईस नाही. भारी वाटतंय ना. सो चला, भाऊबीजचा शर्ट घालून बसलेले आहे. फुल रावस, व्हाईट अँड व्हाईट, एकदम भारी वाटतंय. मला असं वाटतं या शर्टवर कुंकू सांडलं तर अजून भारी वाटेल. आता बॉबीची भाऊबीज वहिनी करतोय. मला पण ताट खाली नाही ठेवावं लागणार.
नाही ते त्यांच्या नवऱ्यांना दिलं ना आपल्याला, आपण पण नाही द्यायचं त्यांना. आम्हाला प्रॉफिट रिफंड लगेच पाहिजे असतो. इक्वल, नो प्रॉफिट नो लॉस. रिफंड वाली माणसं आहे. रिफंड वाली माणसं आहेत. काय बोलतो बॉबी ठेव, आपण भाऊ नाहीये. ठेव त्याला बॉबी ठेव, आपण भाऊ नाहीये. म्हणजे का भावाला टोमणा मार. भाऊ आहे ना, भावाला टोमणा मार. अरे भाऊ नाहीये, हा याच्यासारखा नाही आपण. ठेव. मी काय बोलतो रागा रागा देऊन मला 2000 पाठवले तरी चालतील. ऐक ना, मी सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच बोलेल, तुम्हाला काहीच नाही दिलं तरी चालेल, फक्त हे द्या. ती आपली नाहीये, कोणाची आहे? भाऊजीची. मला हे द्या, बस मला काहीच नको. मी काय मागणारच नाही, पुढले 2 वर्ष काय मागणार नाही. हे द्या मला बस. द्या ना मला प्लीज, ओवाळू नका, माझ्या पदरात टाका ते. एवढं मोठं खाऊ. हा मग त्याला गोड नाही आवडत हो. अरे यार, छोटं होतं का? थांबा, पाया पडू नका. नाही, पाया पडणार आहे. थांबा दादा. जास्त गोड झालं. हॅपी दिवाळी. थँक्यू. खाली नाही ठेवायचं ताट. आता हे दिलं ना, आता किती नाही नाही, पैसे टाकायचे असतात. पैसे टाकायचे असतात. आमच्या भावांनी टाकले, काय झालं मग? ताट खाली नाही ठेवायचं. नाही ना. नाही ताट नाही खाली ठेवायचं. नाही. बापरेले सुट्टे पैसे. हे भारी होतं. चालतं 10 रुपये पण चालतं. हो, हे लोक काय बोलले, ताट खाली नाही ठेवायचं. बरोबर आहे की नाही? चालतं 10 रुपये पण चालतं. ए भाऊ बघ, भाऊ 500 रिफंड दे. 500 मला, 500 भाऊजीला रिफंड होतील. भाऊला म्हटलं 500 रुपये मला आणि 500 बबलीला ते लगेच आता रिफंड. नो प्रॉफिट नो लॉस. कोणाचं प्रॉफिट नाही, कोणाचं लॉस नाही. आता कोकोची मस्त दिसते बबली. थँक्यू. खूप सुंदर दिसते, साधी सिंपल मस्त नाजूक. थँक्यू सो मच. त्यासाठीच तर बोलले मी तुला. रिटर्न मध्ये ऐकायला. मला पण बोल का? हा, बॉबी पण जाम भारी दिसतोय, सुंदर दिसतोय एकदम. पोट कमी झालं बॉबीचं. आता एक रसगुल्ला खाल्ला, आता वाढेल, आता वाढेल. वाढेल. एक रसगुल्ला खाल्ला ना. येईल येईल, आता बाहेर येईल. काय झालं? आईस्क्रीम बोलतोय. अजून बोल. हा रिपोर्ट बघितली. स्पायडरमॅन नाही, अजून बोल. नाही काहीच नाही, मला तेच टेन्शन झालेलं. कुठून आणलं? नाही काय ते सूज आहे फक्त मध्ये ते ड्रॉप पेंटिंग आहे ना. थँक्यू म्हणतो फक्त. काय बोलला? माझं बाळ चेंज झालं का आता? माझं बाळ आता लय मोठं हुशार झालंय ना. A few moments later. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी विश करा एकमेकाला. जय साईनाथ. मला वाटलं WWE वर उचली टाका. असं का? बापरे. अहो ते नाही का लोणावळ्याला गेल्यावर डिप्स मारले होते सगळ्यांनी. अरे देवा, पप्पाला काय नसतं. मागच्या वेळी आम्ही डिश मारलेले ना, पप्पा 3 दिवस काय मारलेले. नाही आपलं मला काय जिम करायचं मी जिंकलो होतो बाई. आपलं फक्त चालायचं तुम्हाला चालायला किती लावा. जिंकलो होतो. मी पण मारलेले ना. नाही तुम्ही नंतर उचकले होते थोडेसे. सुखात राह आणि समाधान. डॅडला बापरे बाप. गिफ्ट आणलेलं आहे. मला गिफ्ट कधी आणलं तू? पप्पाला गिफ्ट पाहिजे होत, म्हणजे वॉच पाहिजे होती खूप दिवसापासून. सर्वांना काय ना काय घेतलंय. सगळ्यांना पप्पांना घेतलं. कपडे सुद्धा घेणार आहे त्यांच्या आवडीचे. आवडत होती. त्या पप्पाला वॉच घेतली असं. कशी वाटली डॅड? पण हे उलट हातात. थांब ना बाबा, एक मिनिट थांब, घालू दे. दाखव आता दाखव. मी पण दाखवली. मी नाही टाकली. हे पुढे पाहिजे. उजव्या हातात असते. सोनाटाची आहे ना? नाही हा, उजव्या हातात असते. स्किन टोनला मॅच होती वाटतं. नाही तरी भारी दिसेल. शर्टावर मॅच होईल. हे शर्ट नाही जरा अजून लाईट पाहिजे होते ना. मम्मीच्या घरी आलोय.
आणि आजकाल जिकडे पण जातोय ना सगळे फराळ आणून येतात. आता 1 महिना हेच खायचंय. सगळ्यांचं फराळाचं टेस्ट चालू आहे. कोणाचं चांगलं आहे. बबलीला म्हणलं बबली तुझी शंकरपाळी ताईने एक डिश संपवली आहे, ही दुसरी आहे. हे लोकांनी संपवली. काय खोटं बोलता, माझ्या समोर तुम्ही खाताय. ऐकलं का? बबलीला म्हणलं बबली तुझ्या शंकरपाळ्याने बिलकुल बरं नाही झालं. नाही मी स्वतः ऍक्सेप्ट करते गोष्टी. माझे शंकरपाळे बनवलेलं बिलकुल आम्ही चुका काढतो. कोणाच चांगले झाले बिस्किट सारखे लागतात. चांगलं झाले का? मस्त टेस्टी. चिवडा पण तुम्ही बनवला? मस्त मस्त. चिवडा जाम भारी. हा खरंच चिवडा आहे. कमी तिखट खाणार आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी कमी तिखट बनवलंय. तुम्ही काय केलं हो या दिवाळीत? मी तिला मदत करू लागलो. काय खोटं बोलता, हा खोटं बोलता. करंजी खायची आता. चहा मी खाणार ती करंजी. सगळं झालं पण दोन्ही जावयांना कोणीच दिलं नाही. गजब बेइज्जती है. ते केव्हापासून बसलोय 2 जण, आम्हाला कोणी विचारलं पण नाही. ठीक आहे चला सासूरवाडीत पण बायकांनी तर विचारावं. हा आता काय बोलताय? एक जण बोला. मला कोणी बोलले नाही. बापरे दोघी मस्त खाऊ राहिल्या. तिची तर एक प्लेटही संपली प्रियाची. खाऊ नका मग. आता विचार बाहेर शंकरपाळी आणि सगळ्या चिवडा बिवडा सगळं संपून टाकतो इकडं. बापरे बरोबर आहे. म्हणजे महिनाभर त्यांना खायला नको ना, आता संपवून टाका. पण मला असं 100% वाटतं तुम्ही दोघं संपवणार आहे. नाही मला आवडलं. मला मम्मीची शंकरपाळ्या खरंच खूप आवडतात. मम्मीची रेसिपी मायरा वहिनीने ट्राय केली आहे. पण मम्मीने अंदाज सांगितलाय कोणतं काय टाकायचं कसं टाकायचं. कसं मम्मी ब्लॉग बघा नंतर मम्मी म्हणणार मी भांडण बिंड नको व्हायला. मम्मी म्हणणार मी सगळं सांगितलं सही पकडे. मम्मीचं आम्हाला टेस्ट पाहिजे नेहमीच. आणि पण चिवडा खूप भारी झाला. मम्मीनं बनवला पण चिवडा तुम्ही बनवला ना. मम्मी सगळं माहिती. चिवडा तुमचा अंदाज आहे ना. चिवडा मी सेपरेट बनवलंय. गाईज कसं माहितीये का, आता ही गोष्ट बोलायची नव्हती पण मला बोलायला मजबूर करतात हे लोक. विषय असा आहे की या माणसाची नाही करत. जास्त नाही जेवढ्या पुरतं तेवढा. या दोन्ही माणसाची जिंदगी ना तारीफ मध्येच गेली. काय माहितीये, तारीफ नाही केली ना तर बायका रागवणार. नाही त्या दिवशी ते झोपून पण देत नाही जेवण पण करायला देत नाही. प्रत्येक घासाला ते तुम्हाला तरी एक आहे हो, मला तर आई आहे. आईची तारीफ, बायकोची तारीफ नाही. बायकोची तारीफ केली तर आईला लागायचं, बायकोला लागायचं. आमच्याकडे कॉम्पिटिशन लागतो. जर माझी तारीफ झाली तर मम्मी दुसऱ्या दिवशी अजून चांगलं बनवते. मग या कारणाने मला खायला भेटतं. मम्मीची तारीफ झाली तर मी दुसऱ्या दिवशी अजून चांगलं बनवते. म्हणजे कसं बघा आज मनातली गोष्ट समजली. रियालिटी सिरियसली सगळ्यांच्या घरी असू शकतो. सगळ्यांच्या घरी यांच्या घरी पण असू शकतं. पण हा जे हो तुम्ही भांडणं लावायला आले काय ते. भांडणं लावायला आले का इथे. तू जर वहिनीची म्हणजे मायराची तारीफ हो काही मी काय बोलतो, आपण आता बोलतोय हसतोय आणि बऱ्याच गोष्टी निघतायत. आता कोमलचं कसं मनातून निघालं, असं बोलता बोलता भाऊ भांडणं लागली तर तो फक्त जेन्युअन वाला रिव्ह्यू देतो. जेन्युइन वाला. कोणाला पण येतो. एवढं आपण एफर्ट्स टाकतो, एवढं जेवण भारी बनवतो. आणि मम्मी तर आमचा जेवताना 10 मिनिटं तरी तारीफ मध्ये जातात. तर मम्मी सगळ्यांना सांगते. मला असं वाटतंय की या ब्लॉग मध्ये भांडणं होणार आहे. ऐक ना, मम्मीचं काय माहितीये का, एक मम्मीची सवय. माझ्या बहिणीला द्या खायला नाही तर मीच भांडण चालू करतो. बाप रे बरोबर आहे. स्ट्रॅटेजी बघा ना तुमच्याकडे पाहुणे आलेत ना. त्यांना मी दिले ते बोलली मी खाऊन बसले. मी केव्हाची खात होती, तुम्ही खा मला बोलले. काय खोटं बोलता. सगळ्यांचं तुम्हीच बोलता एकटे, आम्हाला बोलूनच देत नाही. खाल्लं ना तुम्ही. आता मध्ये काय बोलणार ऑन कॅमेरा. नाही, आम्ही लेट आलो ना वरती. सगळे खाऊन बसले, आम्ही आता खातो. अच्छा बरोबर. यांचं उरलेलं आम्ही गेल्या 10 मिनिटापासून ब्लॉग चालू आहे. इकडे बघा ही प्लेट त्यांची. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. ते बाहेरून आले तसं त्यांना दिलंय म्हणजे हे तुमच्या नातवाने खाऊन घेतलंय. बरोबर ते सांगायचं राहिलं होतं. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. या बसा रिलॅक्स. कवर खाना चाललंय. चांगला रिव्ह्यू दिला. बबलीची करंजी चांगली आहे ना. बबली ही पण चांगलीच वाटते. पण आम्ही गुळ टाकलाय. बबली लय भारी चांगली झाली आहे का. बारी खायच्या वेगळ्या आहे आणि पाहुण्यांना द्यायचं. तेव्हा पाहिलं कबूल झालं तेव्हा. ए साला सचिन बाप रे बघितलं का. बाजूला ठेवले पाहुण्यांना द्यायला. अरे काय केलं माहितीये,
जे चांगले नाही झालेले ना त्या लोकांना दिले दोघींना. हा, मग मला ती दिली आहे. म्हणून मी काय बोलत नाही. तरी ते मी काय बोलत नाही. ती दिली म्हणून मी काय बोलत नाही. म्हणजे म्हणजे taste नाही असते. हा, हे स्पेशल आले का? म्हणजे आम्ही घरचे नाही का? आपण गोड दिलं तर असं झालं का किती झालं काय माहितीये का मायराला मी मिक्स करून साखर दिली नाही मी गेले की तुकडं काहीतरी हे करायला आणि मग पिठी साखर टेस्ट केलीच नाही एवढ्या लाटल्या तळल्या मी आणि नंतर मी किट्टूला दिली खायला किट्टू म्हणतोय कशी तरी लागते मला बाईने साखर नाही टाकली अय्या एवढे अहो मग आता एक काम करा ऐका सगळीकडे होल करा आणि साखर भरा आणि हलवा असे. अरे शपथ टेक्नॉलॉजी साखरेचं पाणी टाका म्हणजे ते त्याच्यात जिरल सुद्धा. टेक्नॉलॉजी पाणीपुरी सारखं पाणीपुरी विथ करंजी पुरी. तो टाका हा बघा असं घट्ट पाडायचं. आम्ही लोकांनी किती आयडिया दिल्या. प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो. गोडचा बोललं तर कसं वाटतं पाक बोलले तर अजून असं. आम्ही नाही का गुळाच्या केलेल्या आहेत ह्या करंजा आणि गव्हाच्या केलेल्या आहेत हेल्दी किती साखर नाही दिसली. तर हे दिसायला नाही का वाईट दिसलं म्हणून लाटले म्हणून असं झाले. नाही तर ऐका सिंपल आहे. बाकी सगळ्या अशात बारी बारी ह्या तुम्ही कशा सोबत खाणार आहे? चहा सोबत ना. मग होल करून पेस्ट टाकून चहा टाका. एकदम परफेक्ट. हा एकदम परफेक्ट. लय भारी होईल. परफेक्ट. सो अशा प्रकारे ब्लॉग जो आहे आपण आता इथे एंड करूया आणि आय होप तुम्हाला भाऊबीजचा ब्लॉग खूप आवडला असेल. काय करा एवढं वेळ तुम्ही बाहेर होतात ना. लाईक करा शेअर करा आणि मम्मी बोलणार सबस्क्राईब करा फक्त मम्मी एकटीच बोलणार. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा समजने वाले को इशारा कॉपी है. सो बाय भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा.